ओके, नमस्कार. आजच्या बिल ऑफ एक्सचेंजच्या सेशनमध्ये आपण डिसऑनर्डच्या जर्नल एंट्रीज बघणार आहोत इन द बुक्स ऑफ ड्रॉवर आणि इन द बुक्स ऑफ ड्रॉवी. अल्टरनेटिव्ह आहे, ऑप्शन आहे चौथा, जेव्हा ड्रॉवर स्वतःकडे बिल ठेवत नाही, बँकेत डिस्काउंट करत नाही, इंडोर्स करत नाही, पण ड्रॉवर ते बिल बिफोर ड्यू डेट किंवा ऑन ड्यू डेट बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट ह्या फॅसिलिटीमध्ये डिपॉझिट करतो आणि डिसऑनर्ड होतं तेव्हा कशा जर्नल एंट्रीज होतील ते बघायचं. आधी आपण प्रॉब्लेम बघूया, समजून घेऊया. बघा, प्रॉब्लेम तुम्हाला अगोदरच दिलेले आहेत, प्रॉब्लेम आधी लिहायचा आहे आणि मग माझ्या सेशनला सुरुवात करायची आहे, तोपर्यंत पॉज ठेवायचे. ओके, बघा. ऑन 1 जानेवारी 2016 मिस्टर ए सोल्ड गुड्स टू मिस्टर बी ऑन क्रेडिट फॉर ₹5,000. 1 जानेवारी 2016 काय झालं, मिस्टर एने मिस्टर बीला 5,000 रुपयांचे गुड्स विकलेत. आता मी थोडं पटपट सांगतोय कारण आता तुम्ही फॅमिलियर झालेले आहात. जवळजवळ अगोदरचे 8 प्रॉब्लेम, 9, 10, 12 प्रॉब्लेममध्ये सेम तुम्हाला एकच ट्रान्झॅक्शन येत आहे, फक्त अमाऊंट वेगळ्या असतील किंवा काय असतील. ओके, पण सेम बेस तोच. मिस्टर एने मिस्टर बीला 1 जानेवारी 2016 5,000 रुपयांचे गुड्स विकले उधारीवर. ऑन द सेम डे मिस्टर एने बीवर बिल ड्रॉ केलंय, मिस्टर बीने ते ऍक्सेप्ट केलंय. ओके, बिलाचा पिरियड आहे 3 मंथ्स. बरोबर आहे. तुम्ही वाचा व्यवस्थित प्रॉब्लेम, त्याच्यातनं तुम्हाला कळेल. आपलं इंग्लिश एकदम सिंपल असतं, एकदम कठीण नसतं. ओके, मिस्टर बीने ते बिल 3 महिन्याचं होतं क्रेडिट पिरियड, ते ऍक्सेप्ट केलंय आणि मिस्टर एला परत पाठवलं. मिस्टर एने काय केलंय, 2 एप्रिलला 2016 ते बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंटला पाठवलं. ओके, पण ड्यू डेटला काय झालंय, ते बिल डिसऑनर्ड झालं. ओके, ते बिल डिसऑनर्ड झालेलं आहे. चला, जर्नलचा फॉर्मॅट आता आपल्याला ते जर्नल करायचं आहे. पहिलं मिस्टर ए मध्ये, ए कोण आहे, ड्रॉवर. 1 जानेवारी 2016 काय झालं, विकलं. बीज अकाउंट डेबिट टू सेल्स, अमाऊंट आहे 5,000. बिंग गुड सोल्ड ऑन क्रेडिट बेसिस. बरोबर. पुढे सेम डे 1 जानेवारी 2016 बिल पाठवलं, बिल ऍक्सेप्ट झालं, बिल परत आलं. माझ्याकडे काय आलं, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू मिस्टर बीज अकाउंट, अमाऊंट आहे 5,000. बिंग बिल रिसिव्ड और बिंग ऍक्सेप्टन्स रिसिव्ड. ओके, ठीक आहे. आता हे बिल माझ्याकडे ठेवलंय, नाही. डिस्काउंट केलंय, नाही. इंडोर्स केलंय, नाही. तर चौथा अल्टरनेटिव्ह मिस्टर ए ड्रॉवरने वापरला. काय, तर बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट. पण ते किती तारखेला पाठवलंय. ओके, बघा ड्यू डेट किती असणार आहे, 1 जानेवारी 2016ची 3 महिन्यानंतर 1 एप्रिल 2016, बरोबर, अधिक 3 दिवस म्हणजे 4 एप्रिल 2016 ही फायनल ड्यू डेट. करेक्ट, बरोबर का. फायनल ड्यू डेट किती, 4 एप्रिल. पण त्याने ते बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंटला किती तारखेला पाठवलंय, 2 एप्रिललाच पाठवलंय. बरोबर की नाही. त्यामुळे 2 एप्रिलला आपली पुढची जर्नल एंट्री येणार. चौथा अल्टरनेटिव्ह त्याने वापरलाय 2 एप्रिल 2016 bill sent for collection account debit to what goes out, bills receivable account. बघा, अगोदरच्या तुम्ही व्यवस्थित प्रॉब्लेम केले असतील जेव्हा बिल ऑनर्ड होतंय, त्यामुळे तुम्हाला ह्या 3 एंट्री समजवायला कठीण जाणार नाही. मी आता फक्त इथे अजून एकच एंट्री वाढवलेली आहे. ओके, लक्षात येत आहे. आतापर्यंत डिसऑनर्डचे जेवढे सेशन झालेले आहेत तिथे फक्त तुमच्या लक्षात येईल मी एक जर्नल एंट्री ऍडिशनल वाढवली. पण अगोदरच्या समजले असतील तर ती ऍडिशनल झालेली एंट्री पटकन तुम्ही कॅच करा. ओके, अजूनही वेळ गेलेली नाहीये, अभ्यास चालू ठेवा. अभ्यास नाहीये अकाउंट्सच्या विषयाचं असं कधीच होणार नाही. जे शिकवलंय, जे झालंय ते परत करा. बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट परत करा. आता येणाऱ्या सेशनमध्ये तुम्हाला बिल ऑफ एक्सचेंजचं जे काही फॉर्मॅट आहे तेच तुम्हाला काय म्हणतात, तुमची ती असाइनमेंट असणार आहे. तयार राहा. ओके, 5,000 रुपीज being bill sent to bank for collection.
समजलं. पण ड्यू डेटच्या दिवशी हे काय झालंय, बिल डिसऑनर्ड झालंय. आणि इथे ह्या प्रॉब्लेम मध्ये कुठेही नोटिंग चार्जेस वगैरे दिली नाही. ड्यू डेट किती आहे, 4 एप्रिल 2016. करेक्ट. 4 एप्रिल 2016 ला काय झालंय, बिल डिसऑनर्ड झालेला आहे. बिल कुठे आहे, बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट मध्ये आहे. तिथून ते कोणाला ते रिटर्न जाणार, आपला ड्रॉवी मिस्टर बी ला. त्याच्यामुळे पुढची जर्नल एंट्री, मिस्टर बीज अकाउंट डेबिट टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट. अमाऊंट किती आहे, 5000. नॅरेशन लिहून घ्या. बीइंग बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन, बीइंग bill sent to bank for collection and dishonored. Simple narration. संपला प्रॉब्लेम. ओके, क्लिअर. चारही अल्टरनेटिव्ह बघितले. चारही अल्टरनेटिव्ह द्वारे बिल डिसऑनर्ड कसं होतं ते बघितलंय. ओके, लक्षात येते. आता पुढचं जे सेशन होणार आहे तिथे बोर्डाचे प्रॉब्लेम चालू होणार आहेत, त्यामुळे हे तुम्ही सगळं पक्क करा. ओके, आता मी अजून पुढे स्टेप्स जाणार, अजून एक एक दोन दोन स्टेप्स वाढवणार असणार, सगळं हेच. ओके, लक्षात येते, क्लिअर. ओके, अजून एक थोडस राहिलंय आपलं, इन द बुक्स ऑफ ड्रॉवी जर्नल. ते बघायचं आपल्याला, पटकन बघून घेऊया आपण. इन द बुक्स ऑफ ड्रॉवी जर्नल, मिस्टर बी ड्रॉवी जर्नल. पहिलं 1 जॅन 2016. मी काय केलंय, गुड्स खरेदी केले. किती रुपयाचे, परचेसेस अकाउंट डेबिट 5000 टू एज अकाउंट 5000. बिंग गुड्स परचेस ऑन क्रेडिट बेसिस. क्लिअर. ही जर्नल एंट्री तर क्लिअर झाली आहे तुम्हाला. पुढे सेम डे 1 जॅन 2016 बिल आलं, बिल ऍक्सेप्ट केलं, रिटर्न पाठवून दिलं. एज अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल अकाउंट 5000. क्लिअर. एज अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल. या दुसरी एंट्री सुद्धा क्लिअर झाली. एज अ रिसिव्हर, बिल्स पेबल गोज आउट, बिंग बिल ऍक्सेप्टेड अँड सेंड. ऑन ड्यू डेट, ड्यू डेट किती आहे ते आता, 4 एप्रिल 2016 ला मी बिलाचे पैसे देऊ शकले नाही, त्यामुळे माझ्याकडे काय आलं, बिल्स पेबल कम्स इन, बिल्स पेबल अकाउंट डेबिट 5000 टू कोणी दिलंय, एज अकाउंट 5000. बरोबर. बिल्स पेबल कम्स इन आणि हु इज गिव्हर ऑफ दिस बिल्स पेबल, एज अकाउंट. बरोबर. नॅरेशन नेहमीप्रमाणे, बीइंग बिल डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट, बीइंग बिल डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. बरोबर. क्लिअर. आतापर्यंत तुम्ही चारही अल्टरनेटिव्ह बघितले. चारही अल्टरनेटिव्ह द्वारे इन द बुक्स ऑफ ड्रॉवर जर्नल एंट्रीज बघितल्या, ट्रान्झॅक्शन बघितलं कसं होतं ते, मध्येच तुम्ही ड्यू डेट पण बघितली, आफ्टर द डेट, आफ्टर द साईट कसं असतं ते बघितलं. ओव्हरऑल याच्यात तुमच्या लक्षात आलं असेल, इन द बुक्स ऑफ ड्रॉवी मध्ये ह्या 3च जर्नल एंट्रीज येत आहेत. गुड्स खरेदी करणं क्रेडिट बेसिसवर, बिल ऍक्सेप्ट करणं आणि बिल डिसऑनर्ड करणं. ओके, क्लिअर. अल्टरनेटिव्ह हे फक्त ड्रॉवरच्या रिलेटेड आहे, ड्रॉवीला घेणं देणं नाही. ड्रॉवी फक्त बिल लाचे पैसे कसे द्यायचे की कसे द्यायचे नाहीत एवढंच बघतो. क्रेडिट बेसिसवर गुड्स खरेदी करायचं, बिल ऍक्सेप्ट करून सही करून परत पाठवून द्यायचं, आणि ड्यू डेटच्या दिवशी एक तर पैसे द्यायचं, पैसे द्यायला नसेल जमत तर फक्त मग बिलच घ्यायचं. ओके, बाकी पुढे काय नाही. ओके, चलो लिख के हो गया.
थोड़ा सा हम लोग ड्रॉवर का इसमें भी थोड़ा जर्नल एंट्रीज देखेंगे। आपको अगर दिखाई देगा कि देखिए फर्स्ट अल्टरनेटिव में क्या होता है, ड्रॉवर के पास बिल आता है और उसके पास ही रखता है और उसके बाद बिल डिसऑनर्ड होता है, तभी आपका जर्नल एंट्री जो मैंने घर पे लिखने के लिए दिया है, ओके, इन द बुक्स ऑफ ड्रॉवर ड्रॉवी जो आपने लिखा है उसमें आप देखेंगे तो एक थोड़ा सा मिरेकल आपको दिखाई देगा कि डिसऑनर्ड होने के बाद ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल। जेव्हा ड्रॉवर कडे स्वतःकडे बिल आहे आणि डिसऑनर्ड होत आहे तेव्हा काय तुम्ही जर्नल एंट्री केली आहे। आता बघा मी फक्त ड्रॉवरच्या ह्याच्यातलं जर्नल एंट्री सांगतोय जे तुम्ही लिहिलेलं आहे, फक्त तिथे बघा, तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं की तुमच्या लक्षात येईल। ओके, पहिला अल्टरनेटिव्ह ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल। ड्रॉवी इज अ रिसिव्हर ऑफ द बिल, ओके, अँड बिल्स रिसिवेबल गोज आउट। लक्षात आलं? नॅरेशन लिहिता बिंग बिल डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट, नोटिंग चार्जेस असेल तर इथे नोटिंग चार्जेस वगैरे लिहिता। ओके, सेकंड अल्टरनेटिव्ह जेव्हा बँकेत डिस्काउंट होत आहे आणि डिसऑनर्ड होत आहे तेव्हा बघा तुम्ही काय जर्नल एंट्री करताय, ड्रॉवी अकाउंट डेबिट, माझ्या शब्दांकडे लक्ष द्या, टू बँक अकाउंट, बरोबर आहे? लक्षात येते? ड्रॉवर ड्रॉवी गुड्स सोल्ड, बिल पाठवणं, बिल परत येणं, लक्षात येते? हे बिल एकतर पहिल्या अल्टरनेटिव्ह प्रमाणे स्वतःकडेच ठेवतो किंवा दुसऱ्या अल्टरनेटिव्ह प्रमाणे बँकेत डिस्काउंट करतो। बघा हे मी फक्त तुम्हाला फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जातोय। आणि पहिल्या अल्टरनेटिव्ह प्रमाणे स्वतःकडे ठेवून डिसऑनर्ड झालं तर ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल, बँकेत डिस्काउंट करून जर डिसऑनर्ड झालं तर ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट। तिसरं अल्टरनेटिव्ह हाही नाही वापरत, हाही नाही वापरत, हा वापरतोय इंडोस, ENDORACD, थर्ड पार्टीला हे करतो। तिसऱ्या अल्टरनेटिव्ह प्रमाणे काय बघा, ड्रॉवी अकाउंट डेबिट टू इंडोसीज अकाउंट, म्हणजे ज्याला बिल दिले त्याचं नाव, आपल्या एका केसमध्ये होतं इथे सी, बरोबर? क्लिअर? तिसऱ्या अल्टरनेटिव्ह प्रमाणे ड्रॉवी अकाउंट डेबिट, बिल कोणाकडे तर सी कडे होतं, इंडोसी कडे होतं, त्याच्यामुळे त्याला क्रेडिट। आणि आपला चौथा अल्टरनेटिव्ह ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट, बरोबर आहे? तिसरा पण नाही वापरतो, चौथा अल्टरनेटिव्ह वापरतोय बिल सेंड फॉर कलेक्शन। ओके, तर कसं येतं ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट। बघा पहिला अल्टरनेटिव्ह बिल स्वतःकडेच असतं त्याच्यामुळे तो बिल डायरेक्टली ड्रॉवीला देऊ शकतो। दुसऱ्या अल्टरनेटिव्ह मध्ये बिल स्वतःकडे नाही बँकेत आहे त्यामुळे तो बँकेला सांगतो ड्रॉवीला बिल देऊन टाक। तिसऱ्या अल्टरनेटिव्ह मध्ये बिल स्वतःकडे नाही, त्याच्या पेईकडे सी कडे, एक एक्झाम्पल साठी, त्याच्यामुळे तो त्याला काय सांगणार की बाबा ड्रॉवीला देऊन टाकणार। चौथा अल्टरनेटिव्ह बिल सेंड फॉर कलेक्शन, म्हणजे बँकेत एक अकाउंट आहे तिथे बिल त्यांनी डिपॉझिट केलेलं आहे, त्यांना सांगणार तो ड्रॉवीला देऊन टाक। ओके, लक्षात येते? म्हणजेच कुठलाही अल्टरनेटिव्ह येऊ दे आणि बिल डिसऑनर्ड होऊ दे, त्या परिस्थितीत ड्रॉवी तुम्हाला डेबिटर दिसतोय, कारण कुठल्याही अल्टरनेटिव्ह मध्ये बिल डिसऑनर्ड झालंय तर ज्याच्याकडे बिल आहे त्या होल्डरला त्या बिलाचा काहीही उपयोग नाही, तो होल्डर ऑफ द बिल। ओके, पहिल्या ह्याच्यात होल्डर कोण आहे? ड्रॉवर स्वतः, दुसऱ्या ह्याच्यात होल्डर आहे बँक, तिसऱ्या ह्याच्यात इंडोसी, चौथ्या ह्याच्यात बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट, हे होल्डर ऑफ दिस बिल आहे। त्याच्यामुळे त्यांना ड्रॉवर रिक्वेस्ट करतो इनडायरेक्टली की बाबा तुम्ही ड्रॉवीला ते बिल पाठवून द्या। लक्षात येते? त्यामुळेच लक्षात घ्या, इन द बुक्स ऑफ ड्रॉवर बिल जेव्हा डिसऑनर्ड होत आहे, अल्टरनेटिव्ह कुठलाही परीक्षेला विचारू देत, ड्रॉवीला डेबिट आणि जो काही अल्टरनेटिव्ह असेल त्याला क्रेडिट। हे सिंपल गोष्ट आहे, अल्टरनेटिव्ह कुठला आहे हे आपल्याला माहिती पाहिजे। ओके, हे सिंपल लॉजिक आहे, ह्याच्यामध्ये हे मिरॅकल आहे। जर जो पहिला अल्टरनेटिव्ह असेल तर ड्रॉवीला डेबिट, अल्टरनेटिव्हला क्रेडिट, दुसरा अल्टरनेटिव्ह ड्रॉवीला डेबिट, बँक ह्या अल्टरनेटिव्हला क्रेडिट, तिसरा अल्टरनेटिव्ह असेल ड्रॉवीला डेबिट, इंडोसी म्हणजे सी ला क्रेडिट, चौथा अल्टरनेटिव्ह ड्रॉवीला डेबिट, बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंटला
क्रेडिट. ओके, म्हणजेच ड्रॉवीला डेबिट, अल्टरनेटिव्हला क्रेडिट. आपण इन द बुक्स ऑफ ड्रॉवर जर्नल एंट्री बघत आहोत आणि कुठला अल्टरनेटिव्ह येईल आणि जर बिल डिसऑनर्ड झालं तर एक सिंपल आपण थोडंसं लक्षात ठेवणार आहोत. ओके, ड्रॉवीला डेबिट, अल्टरनेटिव्हला क्रेडिट. ओके, क्लिअर झालं. आता येणाऱ्या पुढच्या सेशनमध्ये आपले बोर्डाचे प्रॉब्लेम होतील चालू. त्यामध्ये आधी आपण बघणार आहोत बिल डिसऑनर्डचं झालं ठीक आहे, पण नुसतं डिसऑनर्ड बिल होणं हे चांगलं आहे का? नाही.